राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना न्याय आणि शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी धारणी येथे विशेष विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या उपक्रमाची माहिती दिली। धारणी येथे आयोजित विशेष विधी सेवा महाशिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। यावेळी न्यायमूर्ती अभय ओक, मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासह वरिष्ठ न्यायमूर्ती आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। वनस्पतींना पाणी देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। सुरुवातीला बरडा येथील समूहाने गजली सुसून आदिवासी नृत्याने स्वागत केले। जिल्हा परिषद महाविद्यालयाने स्वागत गीत सादर केले। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दुर्गम भागातील लोकांपर्यंत न्यायव्यवस्था पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला। तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले। यावेळी ज्योती पटोरकर, नारायण काजदेकर, मोहम्मद आरिफ, अब्दुल हबीब, सतीश नागले, तरहाना शेख परवीन, आदर्श पटोरकर, अर्जुन पटोरकर, कमला जावरकर, रतई तारासिंगे, श्याम जावरकर, रामदास भिलावेकर, माही राठोड, पार्वती नागोरे यांना लाभाचे वाटप करण्यात आले। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला जात आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचेही पुढाकार घेतल्याचे दिसत आहेत। यासंबंधी अधिक अपडेटसाठी जोडले रहा सिटी न्यूजशी।